ते ईश्वर नियोजित वेळेला झालेलं आहे. मी कधी ठरवून आलो नाही की अमुक एक आई वडिलांच्या पोटी भारतातच या कुळात जन्म घ्यायचा, ते माझ्या हातात नव्हतं. मग कर्मयोग जो भगवंतानी गीतेत सांगितलं की तू प्रयत्न कर, मग प्रयत्न करण्यासाठी पुढची संधी दिलेली आहे. ती संधी म्हणजे विवाहाचा अचूक मुहूर्त बघणं. तो मुहूर्त जर अतिशय शुद्ध निवडला गेला तर कुयोग जे मूळ पत्रिकेतले आहेत ते त्याची सिव्हिअरिटी कमी व्हायला मदत होते, तीव्रता कमी होते. आणि त्याच्या उलट पण आहे, म्हणजे अतिशय चांगले योग मी घेऊन आलोय वैवाहिक दृष्ट्या, पण मुहूर्त चुकला विवाहाचा तरी सुद्धा वैवाहिक जीवनात प्रतिकूलता निर्माण होते असा अनुभव. मला आता इंजिनियर आहे, शिकलेला आहे, चांगला उत्तम सुशिक्षित आहे. मला खरं सांगा, ज्योतिषशास्त्राला सलाम करून मी विचारतो, जरा बाजूला ठेवून, की ते सगळं त्या माणसाच्या स्वभावावर अवलंबित असतं का सांगणाऱ्या ज्योतिषावर असतं? आता स्वभावाची जडणघडण जी आहे ही मुळात पत्रिकेवरून होते. म्हणजे बऱ्याचदा आपण एक टॅगलाईन बघतो काही काही संस्थांची म्हणा किंवा याची, की पत्रिका जमल्या नाहीत तरी चालेल पण स्वभाव जमले पाहिजे. तर ही टॅगलाईनच थोडीशी कॉन्ट्राडिक्टरी वाटते मला. कारण पत्रिका जेव्हा पूर्णपणे जमते व्यवस्थित तेव्हा 100% स्वभाव जुळतोच असा आमचा अनुभव आहे. पत्रिका तो ज्योतिषी कशी बघतोय त्यावर आहे. म्हणजे मी मगाशी जे सांगितलं ते थोडंसं रिपीट करतो, की कोणाला तुम्ही पत्रिका दाखवताय त्या माणसाचा या क्षेत्रातला अभ्यास किती आहे ह्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मग लोक शास्त्राला दोष देतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मेडिकली ट्रीट नाही झाली एखादी व्यक्ती तर आपण डॉक्टरी शास्त्राला दोष नाही देत, की समजा ट्रीटमेंट घेऊन पण त्याला नाही फरक पडला तर हे मेडिकल सायन्स खोटं आहे असं आपण कधीच म्हणत नाही. पण ह्या बाबतीत असं दुर्दैवाने होतं की एखादं प्रेडिक्शन समजा चुकलं गेलं तर हे शास्त्रच खोटं आहे असं म्हणतात लोक. तर त्या व्यक्तीचा इंडिव्हिज्युअल अभ्यास किती आहे ह्याच्यानुसार पत्रिका जर जुळल्या तर 100% स्वभाव जुळतोच.